झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबराय त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर होते महाराज. राम अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय अंगद या रूपाने होते. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये उद्धव रूपाने होते. आणि तेच त्या ठिकाणी महाराज जे नामदेव महाराजांचा अवतार आहे तेच जगद्गुरु तुकोबराय आहे. मग अशा संत महात्म्याने सांगावं का आम्हाला हा काला खाण्याकरता आम्ही परत या मृत्यूलोकामध्ये येणार आहोत. त्यांनी प्रतिज्ञा केली आणि परत या मृत्यूलोकामध्ये ते आलेले आहेत पा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय असतील, शांतीब्रह्मनाथ महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, यांनी काल्याचं अवीट अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे पा. म्हणून मी सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने आणि गोपाळांनी काय केलेलं आहे, यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला महाराज. आता यमुनेच्या वाळवंटामध्येच का केला, कारण असं आहे वाळवंट जे आहे ना महाराज, ते वाळवंट चांगलं असतं बा. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. वाळवंटाचा गुण असा आहे ते बरं आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. वाळवंटाचं सांगतोय बरं का. आता या जगामध्ये काही माणसं अशी आहेत त्यांचं बरं आहे, नीट आहे, पण उत्तम नाहीत ते महाराज. काही उत्तम आहेत, बरे आहेत, पण ते नीट नाहीत. काहीच बरंही नाही, नीटही नाहीत आणि उत्तमही नाही. पण वाळवंटाच्या बाबतीमध्ये असं आहे, वाळवंट बरंही आहे, नीटही आहे आणि उत्तमही आहे. आणि वाळवंटाचा त्या ठिकाणी महाराज अजून एक असा विशिष्ट गुण आहे, वाळवंटामध्ये कसंही पडलं तरी माणसाला लागत नाहीये बा. तुम्ही पंढरपूरला जर गेले तर चंद्रभागेचं वाळवंट फार मोठं वाळवंट आहे. आळंदीला तर राहिलं नाही वाळवंट बरं का. आणि पैठणला जर गेलं तर तिथंही अजून काय आहे, सुंदर अशा प्रकारचं वाळवंट आहे. पण खरं वाळवंट कोणाला म्हटलेलं आहे, तर खरं जे वाळवंट आहे ते या शरीराला म्हटलेलं आहे बरं का. म्हणून मी सांगितलं काहीचं वाळवंट बरं आहे, काहीचं नीट आहे, पण काहीचं उत्तम नाही. काहीचं उत्तम आहे, नीट आहे, पण बरं नाही. आणि काहीचं नीटही नाही, उत्तमही नाही आणि बरंही अशा प्रकारचं नाही बा. असो, म्हणून या वाळवंटाला आपण काय केलं पाहिजे, सुंदर अशा प्रकारचं केलं पाहिजे बा. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी महाराज अलौकिक अशा प्रकारचं कार्य आहे. खूप अवतार त्या ठिकाणी भगवंताचे झालेले आहेत. 6 अवतार आहेत महाराज. अंश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम. बरोबर आहे की नाही. अंश, आवेश, कला, पूर्ण, परिपूर्णतम. या जगामध्ये त्या ठिकाणी महाराज सगळ्यात परिपूर्ण अवतार जर कोणता असेल तर तो भगवान श्रीकृष्णाचा आहे. मग तुम्ही म्हणता मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवान तर काय परिपूर्ण नव्हते का. ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि भगवान श्रीकृष्ण हे लीला पुरुषोत्तम आहेत बरं का. भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे तो 12 कलांनी परिपूर्ण आहे आणि माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे तो 16ही कलांनी परिपूर्ण आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आपल्याला काय करायचंय, उच्चारण करायचंय महाराज. मग काही लोक म्हणतील महाराज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचं असं तुम्ही म्हणता, मग उच्चारण करण्याकरता दुसरे देवच नाहीत का तुम्हाला एवढा सापडला का तुमचं जवळच आहे त्यांचं नातं. आता तसं पाहिलं तर माझं जवळचं नातं म्हणजे रामाशी आहे, कारण माझं नाव राम आहे. ज्याचं नाव राम आहे त्याला कमीत कमी रामाचं आवडलं पाहिजे, त्याने रामासारखं झालं पाहिजे, रामासारखं वागलं पाहिजे, ऐका नाही, तेव्हा तर रामनामाला सार्थकता आहे. तसं माझं जवळचं नातं हे जरा रामाशी आहे बरं का, पण तो सगळा त्याच रूपाने आहे असं आहे. मग भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी महाराज त्याचं उच्चारण करायचं त्याचं कारण असं आहे, या जगामध्ये उच्चारणीय चरित्र जर कोणाचं असेल तर ते भगवान श्रीकृष्णाचं आहे आणि आचरणीय चरित्र जर कोणाचं असेल तर ते माझ्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताचं आहे. पण काय झालंय, माणसाने काळाच्या ओघामध्ये या कलियुगामध्ये माणसाने जरा उलट केलंय बा. आणि नाहीतरी आता आपल्याला उलट करायची सवय लागलेली आहे आणि उलट केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आहे बरं का. आज आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर नेहमी सांगतात, आजही कलियुगामध्ये एवढं सुख आहे, एवढं सुख आहे तुम्हाला भेटत नाही, कारण तुम्ही उलट्या दिशेने चालू आहे तुमचा मार्ग. मला सांगा, तुमच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुमच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुमच्या घरामध्ये गाथा आहे, तुमच्या घरामध्ये गीता आहे, तुमच्या घरामध्ये नाथ महाराजांचं भागवत आहे आणि तरी तुम्ही दुःख भोगतात. याचा अर्थ तुमच्या जवळ अमृताचा कुंभ असून तुम्हाला कळायला तयार नाही. बरोबर आहे का. अरे ज्याच्या हातामध्ये आणि ज्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी ग्रंथ आहेत आणि तरी तो जीवन जर दुर्दैवी जीवन जगत असेल तर मला वाटतं आपण का दुःखी आहोत महाराज. जीवन पुन्हा पुन्हा नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आणि प्रभू रामरायाचं चरित्र जर गायलं, वाचलं आणि आचरण केलं तर मला वाटतं त्यांच्या इतकी पदवी मिळायला आपल्याला वेळ लागणार नाही महाराज. म्हणून भगवान श्रीकृष्ण आता यांच्या दोघांच्या बाबतीमध्ये मात्र भगवान श्रीकृष्णाची जर तुलना आपल्याला करायची असेल तर महाराज कोणाबरोबर करावं लागेल, त्याच्याबरोबर जो मॅच होतो, जो त्याच्या बरोबर जमतं त्याच्याच त्या ठिकाणी करावं लागेल.
मग भगवान श्रीकृष्णाची तुलना आपल्याला करायची असेल तर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र भगवंताशी करावं लागेल. त्याच्या जीवनामध्ये मर्यादा होती महाराज. देव होता तरी मर्यादा होती. आम्ही साधी माणसं आहेत, आमच्या जीवनामध्ये मर्यादाच राहिली नाही महाराज. काय मर्यादा आहे आपल्या जीवनामध्ये? आज एकमेकाला एकमेक माणसं म्हणत राहतात, अरे तुझ्या जीवनामध्ये काही मर्यादा आहे का? भगवान श्रीकृष्ण आणि रामाने जर मर्यादा पाळली तर मग आमची मर्यादा गेली कुठं महाराज? कीर्तनकाराने सुद्धा त्या ठिकाणी काही कीर्तनकाराला सांगावं लागतं, जरा कीर्तनामध्ये आता काय करा, मर्यादा पाळा. बरोबर आहे की नाही? भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती टसावी अंतरी श्री हरीची, आयशी कीर्तना मर्यादा हे संतांच्या घरची. संतांनी आम्हाला मर्यादा घालून दिली म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र भगवान. खरं तर हा फार मोठा पर्वकाळ चालू आहे बरं का. रामनवमीला आपला हा सप्ताह सुरुवात आहे, प्रारंभ आहे. हनुमान जयंतीला काय आहे सांगत आहे. फार मोठे पर्वकाळ आपल्या जीवनामध्ये आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 5 प्रकारचे पर्वकाळ सांगितलेत महाराज. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्र, हे 5 प्रकारचे पर्वकाळ आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त एक पर्वकाळ म्हणजे एकादशी आहे बा. आमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी, अनेक नोबा साधन नामुचा विषय हरी कीर्तन. म्हणून रामनवमी भगवान त्या ठिकाणी प्रकट झाले. आज हनुमंतरायाचा जन्म झाला आणि या पर्व काळावर आपण आपला उद्धार करून घेतो आहे. हे पर्व काळ आपण साधलेले आहे. आता हे पर्व काळ का साधायचे महाराज? याचं कारण असं आहे, आपल्या अंतरंगामध्ये काय आहे, मळ आहे महाराज. आपण मग म्हणतो देव आपल्या अंतरंगामध्ये देव आहे, बरं का? मग आपल्या हृदयामध्ये जर देव आहे तर देवासारखं आपण वागतो का? देवासारखं आपला आहे का? नाही ना महाराज. बऱ्याचशा लोकांना सांगावं लागतं जरा माणसासारखा. तुम्हाला काही माहितच नाही का? तुझं सांगावं लागतं महाराज. म्हणजे देव हृदयामध्ये आहे, पण हृदयामध्ये असलेल्या देवासारखं तसं आपण वागत नाही. म्हणून आपल्याला हे सगळं काही करावं लागतं पा. म्हणून हे पर्वकाळ का साधायचे? आपल्या अंतरंगामध्ये मळ आहे महाराज. साधीला